तुम्हाला असं दिसून येईल की आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते नेहमीच वाईट असतात. कोणाचा द्वेष, कोणाचा मत्सर, कोणाची निंदा, कोणाची टीका, कोणाचं बरं झालं तर पोटात दुखणं, अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये सतत येत असतात. ह्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात ह्याची आपल्याला जाणीव नसते. ह्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात ह्याची आपल्याला जाणीव नसते. आणि आता परिणाम असा होतो की आपल्या शरीराचे आरोग्य बिघडतं, आपल्या मनाचं आरोग्य बिघडतं. सतत आपल्या मनामध्ये काळजी, चिंता वगैरे हे निर्माण होत राहतं आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये सर्व काही असलं तरी आपल्या मनाला शांती मिळत नाही आणि शेवटी आरोग्य बिघडतं. म्हणजे मनाची शांती जाते आणि शरीराचं आरोग्य बिघडतं केवळ मनामध्ये येणाऱ्या वाईट विचारामुळे. आणि म्हणून वाईट विचार करायचे का चांगले विचार करायचे हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं हे जे नशीब आहे, हे नशीब घडविणं आणि बिघडविणं हे सुद्धा तुमच्या हातात आहे. यू कॅन चेंज युअर डेस्टिनी by the thoughts that you think, the ideas that you harbor, the belief that you accept, and the scenes that you rehearse in the hidden studio of your subconscious mind through the conscious mind. की तुमच्या मनामध्ये जे विचार येतात, अनिष्ट विचार येतात, वाईट विचार येतात, काळजी, चिंता, दुःख हे येतं, ते सगळं बहिर्मनातून अंतर्मनात जातं. तिथे ते मूळ धरतं आणि ते तुमच्या जीवनामध्ये साकार होतं आणि आपण त्याला म्हणतो नशीब. पण नशीब घडविलं कोणी? आपणच. हे आपणच घडवलेलं, दुसरं कोणी घडवलेलं नाही. म्हणून मनाचं आरोग्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचे सगळे जे रोग होतात ना, त्या रोगाचं मूळ सुद्धा विचारात आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. अनिष्ट विचाराने काळजी, चिंता, दुःख, टेन्शन टेन्शन हा शब्द आपण वापरतो, स्ट्रेस, टेन्शन हे जे शब्द आपण वापरतो त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. म्हणून टेन्शन द्यायला पाहिजे असेल तर देवाकडे अटेन्शन पाहिजे. देवाकडे अटेन्शन म्हणजे देवाचं नामस्मरण. देवाचं स्मरण करणं म्हणजे देवाकडे अटेन्शन, देवाकडे लक्ष. आणि टेन्शन म्हणजे रोगाच्या दिशेने वाटचाल. मग आता तुम्हाला रोग पाहिजे का आरोग्य पाहिजे हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मन आपलं जे आहे, या मनामध्ये चिंता, काळजी, दुःख हे सर्व जे आपल्याकडे घर करून राहिलेलं आहे, द्वेष, मत्सर, असूया ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत. आणि ह्या नुसत्या घर करून राहिलेलं नाही तर घर करून राहिलेली आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून एकदा ते घर करायला लागलं ना की मग हळूहळू घर व्हायला लागतं. मग म्हणतो मला ब्लड प्रेशर झालं, चक्कर येते. वामनराव मला चक्कर येते, मला परत कोणी सांगायला लागलं, अरे म्हटलं ब्लड प्रेशर तुझं वाढलेलं असणार. कळलं की नाही? कारण का आतमध्ये सगळे ते घर करून राहिले की हळूहळू घर सुरू होते आणि मग घर व्हायला लागतं. म्हणून आरोग्य पाहिजे असेल तर ते मनाचं पाहिजे. जसं शरीराचं पाहिजे तसं मनाचं पण पाहिजे. किंबहुना मन आणि शरीर ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे. व्हॉट इज ह्युमन बॉडी? आफ्टर ऑल इट इज मॅनिफेस्टेशन ऑफ द माइंड. आणि म्हणून मनाचं जे प्रोजेक्शन आहे, जे मॅनिफेस्टेशन आहे, जे प्रगटीकरण आहे ते म्हणजे शरीर. आणि म्हणून शरीर हे मनाचं प्रगटीकरण आहे. म्हणून मनाचे परिणाम शरीरावर होतात, शरीराचे परिणाम मनावर होतात, दोन्ही होतं. म्हणून शरीर आणि मन यांना आरोग्य मिळणं फार महत्त्वाचं आहे. आता गंमत अशी आहे की मनाचं हे जे आरोग्य आपल्याला जे पाहिजे असतं त्याच्यासाठी मग आम्ही काय करायला पाहिजे?
असं लोक आम्हाला विचारतात. त्याला एकच, मनामध्ये सतत चांगल्या विचारांची जोपासना करायला शिका. चांगल्या विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. किती सोपं आहे बघा. चांगल्या विचारांची जोपासना ही देवाची उपासना. शेवटी नामस्मरण म्हणजे तरी काय हो? नामस्मरण म्हणजे काय? व्हॉट इज नाम? देवाचं नाम म्हणजे काय? इट इज डिवाइन नेम, म्हणजे देवाचं नाम. आता डिवाइन नेम म्हणजे काय? डिवाइन थॉट. आता विठ्ठल आपण म्हणतो, विठ्ठल म्हणजे काय? त्याला काय अर्थ नाही? त्याला अर्थ आहे. काय अर्थ आहे? विश्वी ठसावला तो विठ्ठल. ज्याच्यामध्ये विश्व आहे आणि जो विश्वामध्ये आहे तो विठ्ठल. हा त्या विठ्ठल या नामाचा अर्थ आहे. आणि म्हणून तो अर्थ आहे, त्याच्या पूर्वी शब्द आहे, वाक्य आहे. आणि म्हणून डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून नामस्मरणाचं महत्व आहे. नामस्मरण आपण करतो. आता राम, राम हे डिवाइन नेम आहे आणि डिवाइन थॉट आहे. डिवाइन थॉट कसा? ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचे या पदरा आड, ते अवेरून गोचिड काय अशुद्ध न सेवी, का कमलकंद आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी दे भ्रमरी येरा चिखल चिवरे, निदैवाच्या परिवरी, लोया रुतले आती सहस्रवरी, ते तर बैसोनी उपवास करू दरिद्रीजे, तैसा हृदयामध्ये मी राम. असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. राम या शब्दाचा, नामाचा अर्थ सांगितला. काय सांगितला? राम म्हणजे तुझ्या हृदयामध्ये जो मी 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 म्हणतो ना, तो मी म्हणजे राम. तो सर्व सुखाचा आराम आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं आपल्याला संत सांगतात. म्हणजे तुकाराम महाराज तेच सांगतात. राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम. राम हा कालचा सूत दशरथाचा, अनंत युगीचा आत्माराम. तुका म्हणे राम तुझा तुझपाशी, विचारून घेसी गुरुमुखे. म्हणजे काय झालं? विठ्ठल झाला, राम झाला, कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? जो आकर्षण करतो तो कृष्ण. जो सर्वांची मन चोरतो, गोकुळचा चोर, तो कृष्ण. म्हणून कृष्ण. गोविंद, गोविंद म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियातून जेव्हा आनंद व्हायला लागतो तेव्हा त्या आनंदाला गोविंद असं म्हणतात. असे त्या प्रत्येक नामाचे अर्थ आहेत. प्रत्येक नामाला अर्थ आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. म्हणून नामस्मरणाचं महत्व. तर सांगायचा मुद्दा असा की आपण नामस्मरण करा. तर काही लोकांना म्हणतं बाबा नामस्मरण आम्ही करतो, पण आम्हाला तेवढं त्याच्यामध्ये रस वाटत नाही. काय नुसतं एखादं नाम घ्यायचं तर रस वाटत नाही असं म्हणाल. त्याच्यावर मी विचार केला की लोकांना डिव्हाइन थिंकिंग करायला कसं लावायचं, त्यांना लवकर त्याचं फळ कसं मिळेल याचं मी चिंतन केलं, विचार केला आणि विश्व प्रार्थना निर्माण केली. आता या विश्व प्रार्थनेमध्ये काय बघा, हे ईश्वरा सुरुवात आहे. म्हणजे पहिलं स्मरण कोणाचं? ईश्वराचं. पहिलं स्मरण देवाचं. हे ईश्वरा, प्रार्थना केली, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. बघा मी शेवटी काय मागितलं? तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे, म्हणजे तुझं स्मरण सतत मनामध्ये राहू दे.
आणि ह्याच्या दोन्हीच्या मध्ये काय आहे? डिवाइन थॉट आहे. डिवाइन थॉट आहे म्हणजे संबंध प्रार्थना म्हणजे फुल ऑफ डिवाइन थॉट. म्हणून इट इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स असं जर म्हटलं तर ते योग्य होईल. म्हणून ही विश्व प्रार्थना म्हणायला आम्ही शिकवतो. याने काय होतं? मनाचं आरोग्य प्राप्त होतं. आणि मनाचं एकदा आरोग्य प्राप्त झालं की मन तुम्हाला पाहिजे ते द्यायला समर्थ ठरतं. पाहिजे ते तुम्ही फक्त मागायचं, मन तुम्हाला देतं की नाही बघा. तुकाराम मला सांगतात, इच्छा वे ते जवळ आले ऐसे केले विठ्ठले. तुकाराम मला सांगतात, नुसतं तुम्ही जर ही प्रार्थना म्हणायला लागलात सतत सतत, याचा अर्थ कामधंदा सोडून नाही, रिकामपणी ही प्रार्थना म्हटलीत ना, या प्रार्थनेने तुम्हाला रिझल्ट लवकर मिळतात. लवकर हे जरा अंडरलाईन करायचं. आणि म्हणून या प्रार्थनेने आज अनेक लोकांचं कल्याण झालं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.